मित्र हो, नमस्कार. आज आपण चाकावर मडके तयार करताना प्रथम बूड तयार करणार आहोत आणि सुकल्यानंतर काही वेळाने त्याला तोंड बनविणार आहोत. हा प्रकार महाराष्ट्रातील कुंभारांना नवीनच आहेत. ते अशा पद्धतीने मडके तयार करत नाहीत. ते अगोदर मडक्याचे तोंड तयार करतात, मग ते चाकावरून खाली उतरून घेतात आणि नंतर फळ्या गुंड्याने त्याला घडून ठोकून मोठा आकार देतात. ही सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातली परंपरागत काम करण्याची पद्धती आहे. पण आज आपण अगोदर बूड तयार करणार आहोत. बूड तयार करताना त्याला व्यवस्थित आकार देणे, खालच्या बाजूने आणि बुडाच्या बाजूने तयार करून मग ती तोंड आपण बंद करतो. आपणास माहीतच आहे की अनेकदा पाहिलेले आहे की छोट्या मुलांची जी पिगी बँक असते ती बंद असते तोंडाच्या कडीला आणि थोडं छिद्र पाडून त्यात पैसे टाकले जातात. अगदी त्याच पद्धतीने यामध्ये देखील मोठ्या गाडग्याचा चिखल घेऊन त्याला आपण आकार बनवितो. त्याचा असा आकार तयार झाला म्हणजे त्याला तोंडाकडच्या भागाकडून जास्त मोठा आणि पोकळ बनविण्याचा प्रयत्न करावा लागतो. आपल्याकडील अनेक भागातील म्हणजे गोदाकाठीच्या किंवा मोठ्या ज्या नद्या आहेत, सिंदफणा असेल, गोदाकाठचा भाग असेल, या भागातील नद्या, चंद्रभागा आहे, मोठमोठ्या नद्या आहेत,
या नदीच्या कडीचा माती अत्यंत चांगली असते. त्यापासून मडके फार चांगले बनविता येतात आणि किती त्याला उंच आकार द्यायचं ठरविले, पातळ करायचं ठरविलं तरी चाकावरच बऱ्यापैकी पातळपणा त्याला आणता येतो. आणि ही दुसरी जी माती आहे, वारुळ नदीकाठ, छोट्या नदीकाठची, ती फारशी ओढता येत नाही, उंच ओढता येत नाही. ओढायला गेले तर ती फाटून जाते. चाकावरच ती अंग टाकते आणि त्यामुळे जडच अशा पद्धतीने मडके चाकावरून उतरून घेऊन त्याला ठोकून ठाकून आकार देता येतो. आता आपण त्याला ओढता नाही आल्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा त्याला रिशेप करून, म्हणजे पुन्हा आकार देऊन बुडाचा भाग वर तयार करीत आणला आहे. त्याला आपण बंद करतो. एरवी आपण अशा प्रकारे मडके तयार करतो. अगोदर तोंड करतो आणि नंतर बुडाचा भाग ठोकून ठाकून नीट करतो. अशी आपली महाराष्ट्रातील पद्धत आहे. परंतु काही राज्यात, पूर्वेकडील काही राज्यामध्ये, पश्चिम बंगाल वगैरे, ओरिसा, त्या अगोदर बूड बनवितात. जे मोठे घडे गाडगे आहेत त्याचे बूड तयार करून त्याचं बंद करून चाकावरून उतरून घेतात. त्याला व्यवस्थित शेप देऊन झाल्यानंतर बंद करून चाकावरून खाली घ्यावे लागते. अशा पद्धतीचे मडके बनविणे महाराष्ट्रातील कुंभार काम करणाऱ्या कारागिरांना माहिती नसल्यामुळे ते जड जाते. परंतु अगोदर बूड बनविल्याने एक महत्वाचा फायदा असा की बूड बनवून त्याला बूड वरच्या बाजूला आणि तोंड जिकडून बनायचे आहे तो भाग खालच्या कडीला जातो. आता आपण हे दुसऱ्यांदा प्रयत्न करून बूड बंद करण्याचे काम करीत आहोत. हे बूड बंद केल्यानंतर त्याला आपण सावलीत सुकण्यासाठी ठेवणार आहोत. सावलीमध्ये एकसारखी, म्हणजे पंख्या वगैरेची जर हवा असेल तर एक साईडने वाळलं जातं, घट्ट होतं, आणि दुसऱ्या साईडने कच्चं राहतं. आणि मग जेव्हा आपल्याला तोंड बनवायचे आहे तो भाग आपण चाकावर घातल्यानंतर त्याला एकसारखा आकार येत नाही. एक बाजू मोठी होते आणि दुसरी छोटी होती आणि दिसायला मग ते बरोबर दिसत नाही. आता आपले हे जवळपास
कंप्लीट झालेली आहे. हे जर आपण थोडासा भाग शॉर्टमध्ये दाखविला असता तरी 1 मिनिटात पटकन तयार झालेली दिसते, पण प्रत्यक्षात हे तयार करताना वेळ लागतो. तर आपण हे सांगत होतो की अगोदर बूड बनविल्याचा फायदा एक आहे की नंतर सुकल्यानंतर पुन्हा त्याला चाकावर ठेवून नंतर तोंड बनवायचे. तोंड बनविताना जो जाड भाग बुडाखालच्या भागाचा सर्व राहिलेला आहे, साधारण मध्यापासून ते याच्यापर्यंत, तर तो आपण चाकावरून पुन्हा त्याला मोठा आकार देऊन तोंड बनवू शकतो आणि मग ते मडके घडण्या ठोकण्याची आवश्यकता राहत नाही. हा मोठा फायदा आहे. आता आपण ही चाकावरून खाली उतरून घेऊया. वरचा भाग आपण बंद केलेला आहे आणि जे तोंडाकडचा भाग आहे सध्या आपल्याला बूड आहे असा दिसतो, पण ॲक्च्युअली ते त्या बाजूने आपण तोंड बनविणार आहोत. आता आपण याला काही वेळ सुकण्याकरता देऊ. साधारण एखादा तास तरी लागतो. 1-1.5 तास चांगलं सुकतो आणि मग हे आता आपण घेतलेलं आहे. याला चाकावरून तोंड सुद्धा बनवून घेतलेले. बघा तो बुडाचा भाग खाली आणि हे तोंड असे बनवून घेतलेले होते. तो व्हिडिओ कट झालेला आहे, पण ॲक्च्युअली तो केलेला आहे आणि तोंड चाकावर बनविलेले आहे आणि ते कमी जास्त प्रमाणात पंख्याच्या हव्याने एक साईड जास्त वाळल्यामुळे आणि एक साईड कमी वाळल्यामुळे ते तेढे बेंगे होऊ लागल्यामुळे आपण त्याला आता फळ्या गुंड्याने एकसारखे करून घेतलेले आहे. हे ठोकून तसे झाले तर आपण फळ्या गुंड्याने ठोकूनही घेऊ शकतो, पण जर एकसारख्या ठिकाणी अंधाऱ्या खोलीत किंवा चोहोबाजूने सारखी हवा किंवा प्रकाश आहे अशा ठिकाणी वाळविल्यास 15 ते 20 मिनिटं उन्हात वाळीने किंवा 1 तास सावलीत सुकू देणे, जेणेकरून बुडाचा भाग आपल्याला खाली ठेवायचा असतो चाकावर. ते चाकावर ठेवल्यानंतर अर्थातच चाकावर ठेवण्यासाठी त्याला बैठक व्यवस्थित करावी लागते. त्याच्यावर ते मांडले म्हणजे मग पडत नाही आणि मग त्याला मोठा आकार देता येतो. ही पद्धत माझ्याकरिता देखील नवीनच असल्यामुळे आणि चिखल जो आहे, माती ती व्यवस्थित नसल्यामुळे, व्यवस्थित म्हणजे गोदाकाठ वगैरेची चांगली मुलायम माती नसल्यामुळे पाहिजे तेवढा मोठा आकार देता आलेला नाही. पण एक संकल्पना चांगली आहे. न घडता, हे असे न करता डायरेक्ट तयार करता येते. अगोदर बूड बनवायची आणि मग नंतर सुकल्यानंतर तोंड बनवायचे आणि मग आपले माठ तयार होतात. घागरीसारखे तयार होते. घागरीचा आकार तयार होतो. आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार.